तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न पहिला आहे, लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश केला जातो? पहा, लोणी आणि तूप यांचा जो हे जे पदार्थ आहेत यांचा कोणत्या पदार्थामध्ये समावेश केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 स्निग्ध पदार्थ। तर पहा मित्रांनो, स्निग्ध पदार्थ जे आहेत तर यामध्ये पहा स्निग्ध पदार्थांनाच मेदमय पदार्थ असं म्हटलं जातं आणि हे जे खाद्यपदार्थ आहेत यामध्ये पहा खाद्यतेल, तूप, चरबी यापासून मिळतं आणि स्निग्ध पदार्थ हे जे आहेत ते ऊर्जेचा एक राखीव साठा म्हणून कार्य करत असतं। पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर येणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? पहा, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नर्मदा नदीवरती हा प्रकल्प आहे। तर मित्रांनो पहा, सरदार सरोवराला नर्मदा सागर असंही म्हटलं जातं आणि हा जो प्रकल्प आहे हा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांना लाभदायक असा प्रकल्प आहे। लक्षात ठेवा, कोणते कोणते राज्य आहेत? महाराष्ट्र, पहिलं राज्य महाराष्ट्र, दुसरा आहे पहा गुजरात, तिसरा आहे मध्य प्रदेश आणि चौथा आहे राजस्थान। या 4 राज्यांना लाभदायक असणारा हा प्रकल्प आहे सरदार सरोवर प्रकल्प। याला काय म्हटलं जातं दुसऱ्या नावाने? नर्मदा सागर। आणि हा जो प्रकल्प आहे नर्मदा नदीवरती आहे। पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, पुण्याच्या डॅश या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या। पहा, पुण्याचा कोणता विद्यार्थी आहे? तो महाविद्यालयात असताना त्यांनी त्या विद्यार्थ्याने हॉटसन हा जो आहे गव्हर्नर होता, हंगामी गव्हर्नर, यावर गोळ्या झाडल्या होत्या। महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण इतिहासातील हा महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 वासुदेव गोंगाटे या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसनवर गोळ्या झाडल्या होत्या। लक्षात ठेवायचं मित्रांनो। तर पहा आता, पुण्याच्या वासुदेव बळवंत गोंगाटे या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या आणि यामध्ये पहा अनंत कानेरे हे जे दिले आहेत यांनी कलेक्टर जॅक्सनची हत्या केली होती। अनंत कानेरे कोणाची? पहा, कलेक्टर जो होता तो जॅक्सन, त्याची हत्या केलेली होती अनंत कानेरे यांनी। पर्याय क्रमांक काय आहे? पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, बहमनी राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? बहमनी राज्याची स्थापना, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हसन गंगूने बहमनी राज्याची स्थापना केलेली आहे। तर पहा मित्रांनो, यामध्ये हसन गंगू याने दिल्लीचा जो सुलतान होता मोहम्मद तुगलक याचं वर्चस्व झुगारून देऊन 1347 मध्ये किती? 1347 मध्ये नवीन राज्य स्थापन केले होतं आणि या राज्याला बहमनी राज्य असं नाव देण्यात आलं होतं। आणि हसन गंगू हा जो आहे हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला आणि त्याने अल्लाउद्दीन बहमन शहा हा जो किताब आहे तो धारण केला होता। पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 4 हसन गंगू याने बहमनी राज्याची स्थापना केलेली आहे। महत्त्वाचा प्रश्न होता हा देखील, आपल्याला हा 2 वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न आहे। तर पहा प्रश्न क्रमांक 5 आहे, दुधाचे दह्यामध्ये रूपांतर याद्वारे केले जाते। पहा, म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होण्यासाठी कोण कारणीभूत आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 जीवाणूद्वारे केलं जातं। म्हणजे जीवाणू म्हणजे काय मित्रांनो? पहा, जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, विषाणू म्हणजे व्हायरस, लक्षात ठेवा, जीवनसत्व म्हणजे विटामिन, याद्वारे म्हणजे यामध्ये बॅक्टेरियाद्वारे दुधाचं रूपांतर हे दह्यामध्ये केलं जातं। तर पहा मित्रांनो, दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होणे याला हा जो आहे हा रासायनिक एक बदल आहे आणि रासायनिक बदलानंतर मिळणाऱ्या पदार्थाचा जो गुणधर्म आहे तो मूळ पदार्थापेक्षा खूप वेगळा असतो, म्हणजे भिन्न असतो। तसेच दह्यामध्ये काय आहे? दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असतं। पहा, दह्यामध्ये काय आहे? लॅक्टिक ॲसिड असतं, दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड दह्यामध्ये मिळतं। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे की जीवाणूद्वारे दही तयार केलं जातं। प्रश्न क्रमांक 6 आहे पहा, भावार्थ दीपिका ग्रंथाचे लेखन करणारे संत कोण आहेत? म्हणजे भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे म्हणजे रचित केला आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे। तर मित्रांनो पहा, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65 हे ग्रंथ देखील त्यांनी लिहिले आहेत आणि संत तुकारामांनी गाथा लिहिली आहे। लक्षात ठेवा, संत तुकाराम हे जे आहेत त्यांनी गाथा लिहिलेल्या आहेत। संत एकनाथ जे आहेत त्यांनी काय लिहिलं आहे? संत एकनाथ यांनी भारुडे लिहिले आहेत आणि त्यांनी भारुड्यासहित गवळणी देखील लिहिलेल्या आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। आणि संत नामदेव यांनी देखील गाथा रचना केलेल्या आहेत आणि भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे पहा, डॅश हे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप आहे। पहा, कार्बनचं सर्वात शुद्ध रूप कोणतं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता मित्रांनो, कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 3 वर्ष विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे।
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 हिरा हा जो आहे हे कार्बनचं सर्वात शुद्ध रूप आहे. तर पहा मित्रांनो, हिरा हा जो आहे हा विद्युत दुर्वाहक आहे आणि हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बन हे अणुभोवती 4 कार्बन अणू असतात. तर हिऱ्यावर जे आम्ल आणि अल्कली यांचा परिणाम देखील होत नाही आणि शुद्ध कार्बनवर ज्यावेळी दाब देऊन उच्च तापमानाला त्याला तापवलं जातं त्यावेळेस कृत्रिम हिरा म्हणजे आर्टिफिशियल डायमंड हा तयार होत असतो. लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळात जलसंधारणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना कोणती आहे? पहा कशाची महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाची एक महत्त्वाची योजना काढली आहे ती कोणती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जलयुक्त शिवार ही जी आहे ही महत्त्वाची योजना होती. तर मित्रांनो पहा, जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत ओढे जे असतात, ओढे नाले यावर जागोजागी बंधारे बांधून पाणी अडवण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं आणि या अभियानामुळे भूजल पातळीमध्ये देखील वाढ झालेली होती. त्यामुळे ही जी योजना आहे ही महत्त्वाची योजना मानली जाते. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे ब्रिटिशांनी भारतात डॅश या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. पहा ब्रिटिशांनी भारतामध्ये कोणत्या युद्धाद्वारे राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लासीच्या लढाईद्वारे. पहा प्लासीची लढाई लक्षात ठेवा. आता मित्रांनो पहा प्लासीची लढाई कधी झाली आहे? 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झाली आहे. कोणाकोणामध्ये झाली आहे? सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली आहे. आणि ही जी लढाई आहे ही इंग्रजांनी सिराज उद्दौलाचा सेनापती जो आहे मीर जाफर याला नवाबपद देण्याचं आमिष दाखवलं होतं आणि त्याला फितवलं होतं. प्रश्न क्रमांक 10 आहे दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? पहा दक्षिणेत म्हणजे साऊथमधील विजयनगर जे राज्य आहे याची राजधानी म्हणजेच कॅपिटल कोणती होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हम्पी ही जी आहे विजयनगरची राजधानी होती. तर पहा मित्रांनो, हरिहर आणि बुक्क यांनी दक्षिणेतील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत 1336 कधी 1336 मध्ये विजयनगर राज्य स्थापन केलं आहे आणि हरिहर हा जो आहे हा विजयनगरचा पहिला राजा मानलेला आहे. तर पहा हरिहर आणि बुक्क. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा उपजिल्हाधिकारी याची निवड कोण करतं? पहा उपजिल्हाधिकारी म्हणजे डिप्युटी कलेक्टर DC याची निवड कोण करते? महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे याची निवड करतं म्हणजेच पहा MPSC द्वारे निवड केलेली जाते. तर पहा मित्रांनो आपण याद्वारे काही माहिती पाहणार आहोत. तर पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे काही निवड होणारी पदं आहेत आणि महत्त्वाची पदं आहेत ते पहा. यामध्ये पोलीस उपअधीक्षक, राज उत्पादन शुल्क अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी ही जी पदं आहेत ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड केली जाणारी पदं आहेत. तसेच मित्रांनो पहा आता यानंतर पाहणार आहोत आपण UPSC द्वारे म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे म्हणजेच UPSC द्वारे कोणकोणती पदं भरली जातात. तर यामध्ये पहा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महसूल अधिकारी, भारतीय वनसेवा तसेच भारतीय परराष्ट्रीय सेवा इत्यादी जी पदं आहेत हे परीक्षामार्फत घेतली जातात. कोणत्या? UPSCच्या लोकसेवा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे श्री संत निवृत्तीनाथांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? पहा निवृत्तीनाथांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? महत्त्वाचा प्रश्न देखील आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथांची समाधी आहे. तर पहा मित्रांनो श्री संत जे निवृत्तीनाथ आहेत हे वारकरी संप्रदायातील एक संत होते आणि हे जे संत आहेत ते ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि त्यांचे गुरु देखील होते. तर निवृत्तीनाथ हे जे आहे ते वयाच्या 10व्या वर्षी पहा मित्रांनो वयाच्या कितव्या 10व्या वर्षी गहिनीनाथांमुळे नाथ संप्रदायात आलेले होते आणि यांची समाधी आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. तर यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? पहा हरवलेले जे काही बालक आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी जे महाराष्ट्र पोलीस आहे यांच्याकडून कोणती मोहीम राबवण्यात येते? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन मुस्कान या नावाची मोहीम राबवण्यात येते हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी. महत्त्वाचा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे पहा राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत प्रणालीचं नाव काय आहे? पहा महाराष्ट्र राज्यातील सर्व जे काही पोलीस ठाणे आहेत म्हणजे पोलीस स्टेशन आहेत यांना ऑनलाईन कम्प्युटराइज्ड करण्यासाठी जी एक प्रणाली म्हणजे सिस्टीम वापरली जाते त्याचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 CCTNS या प्रणालीचं नाव आहे. तर मित्रांनो पहा यामध्ये ही जी प्रणाली आहे ही कार्यरत करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. तर पहा भारतातील जे पहिलं कार्बनमुक्त राज्य आहे ते आहे हिमाचल प्रदेश, भारतातील पहिलं महिला न्यायालय सुरू करणारं राज्य आहे पश्चिम बंगाल आणि आरोग्य अदालत सुरू करणारं पहिलं राज्य आहे कर्नाटक. आणि CCTNS ही जी प्रणाली आहे ही कार्यरत महाराष्ट्र राज्यात सर्वात आधी झालेली आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य प्रथम आहे जी की CCTNS ही जी सिस्टीम आहे ही लागू केली आहे. पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 15 आहे पहा, श्वसनाचे विकार डॅश यामुळे होतात. श्वसन करण्याचा विकार कशामुळे होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार होतात. तर मित्रांनो पहा, ध्वनी प्रदूषणामुळे कानाचे विकार होतात. ध्वनी प्रदूषण हे आपल्याला कानाचे विकार करतात. जल प्रदूषण हे जे आहेत यामुळे पहा महत्त्वाचे रोग कोणकोणते होतात? कॉलरा, यानंतर होतो टायफॉइड, यानंतर अतिसार आणि पोलिओ. हे जे रोग आहेत हे पाणी म्हणजेच जलप्रदूषण, दूषित पाण्यामुळे होणारे रोग आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे म्हणजेच हवा प्रदूषण आहे, वायू प्रदूषण, श्वसनाचे विकार होतात. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, अर्थदृष्ट्या समासाची दोन्ही पदे महत्त्वाची असल्यास कोणता समास होतो? पहा, कोणत्या समासाची दोन्ही पदे महत्त्वाची असल्यास होणारा समास कोणता आहे? महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे. मराठी व्याकरण लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, द्वंद्व समास होतो. कधी? ज्यावेळी समासाची दोन्ही पदं हे महत्त्वाची असतात. तर पहा मित्रांनो, यानंतर पहा आपल्याला तत्पुरुष समास कधी होतो? तर तत्पुरुष समास हा जो आहे यामध्ये दुसरं पद प्रमुख असल्यास तत्पुरुष समास होतो. यानंतर पहा अव्ययभाव समास. तर अव्ययभाव समास म्हणजे काय? यामध्ये जे पहिलं पद आहे हे प्रमुख असतं, त्यावेळी अव्ययभाव समास होतो. आणि बहुव्रीही समास हा कधी होतो? तर पहा, बहुव्रीही समास म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्यावेळी बहुव्रीही समास होत असतो. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर येणार आहे. समासाची दोन्ही पदे महत्त्वाची असल्यास द्वंद्व समास होतो. प्रश्न क्रमांक 2 आहे, मधुने लाडू खाल्ला असेल या वाक्याचा काळ कोणता आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, मधुने लाडू खाल्ला असेल का वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, पूर्ण भविष्यकाळ आहे. पहा, हे जे वाक्य आहे मधुने लाडू खाल्ला, यातील वाक्याचा जो काळ आहे तो पूर्ण भविष्यकाळ आहे. पर्याय क्रमांक 3. तर पहा मित्रांनो, प्रश्नातील जे वाक्य आपल्याला दिलं आहे यामध्ये खाल्ला असेल यावरून खाण्याची जी क्रिया आहे ही भविष्यकाळामध्ये पूर्ण झाली. पहा, खाल्ला असेल ही जी क्रिया आहे ही कशामध्ये? भविष्यकाळामध्ये पूर्ण झाली आहे. यावरून हे जे वाक्य आहे हे पूर्ण भविष्यकाळात असणारं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सांजावले, मळमळते, उजाडले हे शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील शब्द आहेत? कोणते? सांजावले, मळमळते आणि उजाडले अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे क्रियापदाच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, भाव कर्तृत क्रियापदामध्ये मोडणारी ही शब्द आहेत. तर मित्रांनो पहा, प्रश्नात दिलेले जे काही शब्द आहेत ते शब्द असे आहेत की त्यांचे जे कर्ते आहेत हे वाक्यात स्वतंत्रपणे दिसत नाहीत आणि या शब्दातील क्रियाचा जो मूळ अर्थ आहे तो भाव म्हणजे तोच कर्ता मानावा लागतो. अशा क्रियापदांना भावकर्तृक क्रियापद असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. लक्षात ठेवा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. कशामधील? उभयान्वयी अव्यय. लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर काय आहे? उत्तर येणार आहे 2, स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. तर पहा मित्रांनो, यामध्ये वाक्यामध्ये काय आहे? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर पहा, अंडरलाईन केलेला शब्द आहे म्हणजे. तर यामध्ये पहा, म्हणजे, की, म्हणून आणि जे हे जे उभयान्वयी अव्ययांनी मागील शब्दाचे किंवा वाक्याचं स्वरूप उलगडून सांगितलं जातं. ज्या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचे स्वरूप हे गौण वाक्यानं कळतं त्याला स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? म्हणजे कधी झालेली आहे? कशाची? महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळ. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीसाठी विचारण्यात आला होता. पहा, तलाठी भरती जी झाली नंदुरबार जिल्ह्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 1972 साली महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. तर मित्रांनो, आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष हे जे आहेत हे आदिवासी विकास मंत्री असतात आणि या महामंडळाचा मुख्य उद्देश राज्यातील जे काही आदिवासी आहेत त्यांची आर्थिक पिळवणूक थांबून त्यांचा विकास घडवून आणणे याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कशाचं? महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाचं. आणि स्थापना कधीची आहे? 1972 सालची. महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, तुळजाभवानी मातेचं मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. तर मित्रांनो पहा, तुळजाभवानी मातेचं मंदिर हे जे आहे उस्मानाबाद जिल्ह्यात असून तुळजापूर या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत माता तुळजाभवानीचं मंदिर आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ, पहा बीड जिल्हा जो आहे यामध्ये परळी वैजनाथाचं मंदिर आहे आणि हे ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे परळी वैजनाथ. महत्त्वाचा प्रश्न आहे.
प्रश्न क्रमांक 7 आहे पहा, महाराष्ट्रात कोणत्या भागात पाऊस हा जास्त प्रमाणात पडतो? महाराष्ट्रामध्ये भाग असा कोणता भाग आहे त्यात जास्त पाऊस पडतो? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्र राज्याच्या तुलनेमध्ये. तर पहा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांग आहे. पहा, महाराष्ट्राची पश्चिम दिशा आहे त्या दिशेला सह्याद्री पर्वतरांग असून अरबी समुद्रावरून वाहणारे जे बाष्पयुक्त नैऋत्य मान्सून वारे आहेत हे सह्याद्री पर्वताला अडतात आणि त्यामुळे कोकणामध्ये प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य मोठ्या प्रमाणावर पडतो. कोणता प्रतिरोध पर्जन्य कधी पडतो? पहा, जे काही अरबी समुद्रावरून वाहणारे बाष्पयुक्त नैऋत्य मान्सून वारे आहेत हे सह्याद्री पर्वताला अडले जातात आणि त्यामुळे कोकणात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयाला म्हटले जाते? पहा, शिवाजी सागर जलाशय असं कोणत्या जलाशयास म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, कोयना जलाशयास असं म्हटलं जातं शिवाजी सागर. तर मित्रांनो पहा, उजनी धरण हे जे आहे हे जलाशयाला यशवंत सागर, लक्षात ठेवायचं आहे, उजनी जलाशय आहे त्याला यशवंत सागर या नावाने ओळखलं जातं. आणि पानशेत धरण हे मुठा नदीवरती आहे. पहा, पानशेत धरण लक्षात ठेवा, पानशेत धरण कशावरती आहे? मुठा नदीवर आहे. आणि तोतला डोह धरण हे पेंच नदीवरती आहे. कोणता? तोतला डोह हे जे धरण आहे हे पेंच नदीवरती आहे आणि याच्या जलाशयाला मेघदूत असं नाव आहे. पहा, तोतला डोह जे जलाशय आहे याच्या जलाशयाला कोणत्या नदीवरती आहे? पेंच नदीवर आहे आणि या जलाशयाला मेघदूत असं नाव देण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे, कोयना जलाशय म्हटलं जातं. कशाला? शिवाजी सागरला. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी नाही? पहा, गोदावरी नदीची उपनदी नाही असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, भीमा नदी ही जी आहे ही गोदावरीची उपनदी नाही. तर यामध्ये पहा, पूर्णा नदी, प्राणहिता आणि इंद्रावती या त्या 3 नद्या आहेत या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत आणि भीमा ही जी नदी आहे ही उपनदी नाही. कशाची? गोदावरी नदीची. तर पहा मित्रांनो, भीमा नदी, तर भीमा नदीचा उगम जो आहे तो पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे आणि भीमा नदी पुढे कर्नाटकात जाऊन कृष्णा नदीला जाऊन मिळते आणि गोदावरीच्या अन्य उपनद्या पहा, गोदावरी नदीच्या ज्या अजून दुसऱ्या उपनद्या आहेत त्यापैकी पहा, वर्धा, वैनगंगा, प्रवरा, मांजरा आणि सिंधपणा या ज्या नद्या आहेत या गोदावरीच्या उपनद्या मानल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे, भीमा नदी गोदावरी नदीची उपनदी नाही. प्रश्न क्रमांक 10 आहे पहा, भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कोणतं? भरतपूर राष्ट्रीय उद्यान. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजस्थान राज्यामध्ये भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे. तर पहा मित्रांनो, राजस्थानमधील भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे जे आहे हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर पहा मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये शिवपुरी राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान हे उद्याने देखील प्रसिद्ध आहेत आणि महाराष्ट्रात 4 राष्ट्रीय उद्यान आहेत. पहा, महाराष्ट्रातील 4 असणारे राष्ट्रीय उद्यानं तर मी तुम्हाला नाव सांगत आहे. तर पहा, यामध्ये आहे पहिलं संजय गांधी, लक्षात ठेवायचं आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे बोरिवलीमध्ये. यानंतरचं आहे पहा ताडोबा, महाराष्ट्रातील हे उद्यान आहे ताडोबा हे जे आहे हे चंद्रपूरमध्ये आहे. यानंतर आहे पहा पेंच राष्ट्रीय उद्यान, हे जे आहे पेंच आहे ते नागपूरमध्ये आहे. आणि नवे बांध पहा, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान जे आहे हे गोंदियामध्ये आहे. हे 4 राष्ट्रीय उद्यान आहेत ते महाराष्ट्रात आहेत. पर्याय क्रमांक 2 राजस्थानमधील जे उद्यान आहे ते आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा, कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या प्रिझमचा उपयोग केला होता? पहा, खालीलपैकी कोणता असा शास्त्रज्ञ आहे म्हणजे सायंटिस्ट आहे त्या शास्त्रज्ञाने सर्वात आधी सूर्यप्रकाशापासून म्हणजे सनलाईट पासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेचा प्रिझम यूज केला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, न्यूटन याने. तर पहा मित्रांनो, प्रकाशाच्या रंगीत घटक असणाऱ्या पट्ट्याला वर्णपंक्ती म्हटलं जातं आणि प्रकाशाच्या अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचे अपस्करण असं म्हटलं जातं. आणि न्यूटन यांनी प्रिझमच्या माध्यमातून वर्णपंक्ती मिळवल्या होत्या. कोणी? न्यूटनने. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12 आहे पहा, जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर कोण आहेत? जैन धर्म जो आहे याचे प्रथम तीर्थंकर कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ऋषभदेव हे जे आहेत हे जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर आहेत. तर पहा मित्रांनो, यामध्ये पहा जे महावीर आहेत वर्धमान महावीर हे कितवे आहेत? वर्धमान महावीर आहेत 24वे तीर्थंकर. यानंतर दिले आहेत पहा अजितनाथ हे जे आहेत हे दुसरे तीर्थंकर आहेत. ऋषभदेव हे जे आहेत हे पहिले तीर्थंकर आहेत. पहा, पहिले तीर्थंकर ऋषभदेव आणि अनंतनाथ हे जे आहेत हे 14वे तीर्थंकर आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 13 आहे पहा, डॅश हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. खालीलपैकी सर्वात मोठं असणारं अक्षवृत्त कोणतं आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 विषुववृत्त हे जे आहे सर्वात मोठं अक्षवृत्त मानलं जातं. तर पहा मित्रांनो, विषुववृत्त हे 0 अक्षवृत्त मानतात आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला व उत्तरेला प्रत्येकी 90 अक्षवृत्त आहेत. पहा किती 90 अक्षवृत्त आहेत. कशाला? दक्षिणेला आणि उत्तरेला 90 आहेत. म्हणजेच पृथ्वीवर एकूण 181 अक्षवृत्त मानले जातात आणि अक्षवृत्तांमुळे एखाद्या ठिकाणच्या हवामानातील बदल त्याचा अंदाज करता येतो. आणि पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्त आहेत. पहा रेखावृत्त किती आहेत पृथ्वीवरती? 360. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 विषुववृत्त हे जे आहे सर्वात मोठं अक्षवृत्त मानलं जातं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे पहा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात डॅश यांनी सुरू केली. कशाची? संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांनी संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात सुरू केली होती. तर पहा संतती नियम आणि हे जे महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत यांचे सुपुत्र आहेत. कोण सुपुत्र कोण आहेत? रघुनाथ धोंडो केशव कर्वे. आणि त्यांनी लैंगिक शिक्षणासाठी देखील प्राधान्य दिलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे जे आहेत हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. तर मित्रांनो पहा, यशवंतराव चव्हाण कधीपासून? 1 मे 1960. लक्षात ठेवा 1 मे 1960 पासून ते 19 नोव्हेंबर, लक्षात ठेवा 19 नोव्हेंबर 1962 या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. आणि त्यानंतर 1962 साली त्यांची भारताच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली होती. कधी? 1962 नंतर, म्हणजेच 62च्या सालीच त्यांची भारताचे कोण? संरक्षण मंत्री या नावाने त्यांची या पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण आपले योग्य उत्तर येणार आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न भूगोलामध्ये विचारला जातो कारण हा प्रश्न जवळपास मागचे 2 वर्ष प्रश्न विचारण्यात आला आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे आसाम या राज्यात आहे. पर्याय क्रमांक 2. तर पहा मित्रांनो, काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे जगातील एकमेव चौशिंगा प्राणी या ठिकाणी आढळतो. तर याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये देखील केलेला आहे. कशाचा? काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश हा जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा केलेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पहा पालघर जिल्हा आहे, यामध्ये रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे आपल्याला विचारला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 डहाणू या तालुक्यामध्ये आहे. तर पहा मित्रांनो, पालघर जिल्ह्यात डहाणू या ठिकाणी रिलायन्स औष्णिक प्रकल्प आहे. तर सातपाटी या ठिकाणी मच्छीमारी प्रशिक्षण संस्था आहे. कुठं? सातपाटी या ठिकाणी मच्छीमारी प्रशिक्षण संस्था आहे. आणि तारापूर हा देशाचा पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे. तारापूर. पर्याय क्रमांक 3 डहाणू योग्य उत्तर आहे. तर डहाणू या तालुक्यामध्ये रिलायन्स औष्णिक प्रकल्प आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. पहा मॅंगनीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर व गोंदिया या 2 जिल्ह्यामध्ये मॅंगनीजचे साठे हे सर्वात जास्त आढळतात. तर पहा मित्रांनो, यामध्ये मॅंगनीजचे जे साठे आहेत ते नागपूर आणि गोंदिया यामध्ये आढळतात. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, पुणे शहर हे कोणत्या नद्यांच्या संगमावर बसलेलं आहे? कोणतं? पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावरती बसलेलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 मुळा आणि मुठा या नदींच्या संगमावर बसलेलं आहे पुणे शहर. तर मित्रांनो पहा, नीरा आणि पवना, लक्षात ठेवा नीरा आणि पवना या ज्या नद्या आहेत ह्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. आणि सीना ही भीमेची देखील उपनदी आहे. पहा सीना नदी जी आहे, सीना नदी आहे ती देखील भीमेची उपनदी आहे. यामध्ये पहा मुळा आणि मुठा या नदीवरती पुणे शहर वसलेलं आहे. आणि या 2 नद्या पण भीमा नदीच्या उपनद्या आहेत. कोणत्या? मुळा आणि मुठा या देखील भीमा नदीच्या उपनद्या आहेत. आणि कऱ्हा व कुकडी, लक्षात ठेवा कऱ्हा आणि कुकडी या 2 नद्या देखील भीमा नदीच्याच उपनद्या आहेत. तर कऱ्हा नदीकाठी जेजुरी हे देवस्थान वसलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? कऱ्हा याच्या किनारी जेजुरी हे शहर वसलेलं आहे, म्हणजे देवस्थान वसलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावरती पुणे शहर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, देहू व आळंदी ही नगरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरती वसलेली आहेत? कोणते? देहू आणि आळंदी. पहा देहू आळंदी महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 इंद्रायणी या नदीच्या काठी देहू आणि आळंदी ही 2 शहरे वसलेली आहेत.
प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कशाचं? महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळ याचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी आहे. तर मित्रांनो पहा, महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळ ही एक प्रवर्तक असलेली एक सेवाभावी संस्था आहे आणि या संस्थेचा उद्देश आहे की राज्यातील आदिवासींची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांचा विकास घडवणे आणि याची जी स्थापना आहे ती 1972 साली झालेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, गेल्या व्हिडिओमध्ये दिले की या प्रश्नाचा उल्लेख आलेला आहे. प्रश्न क्रमांक आपला 7 आहे पहा, विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या 2 प्रशासकीय विभागांचा समावेश होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, ज्याला आपण विदर्भ म्हणतो त्या विदर्भामध्ये महाराष्ट्रातील असे कोणते 2 प्रशासकीय विभाग आहेत? त्या विभागांचा समावेश केला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 नागपूर आणि अमरावती. पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर असणार आहे. तर पहा मित्रांनो, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. पहा, त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे आहेत. कशामध्ये? नागपूर प्रशासकीय विभागामध्ये. आणि यानंतर पहा, अमरावती प्रशासकीय विभागात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर यामध्ये पहा, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ हे जे आहे ते अमरावती प्रशासकीय विभागात येणारे जिल्हे आहेत. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे पहा, पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? पहा, पाण्याची बचत कशामध्ये होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं पर्याय क्रमांक 1 ठिबक सिंचन ज्यावेळी करतो त्यावेळेस पाण्याची जी बचत आहे ही सर्वात जास्त प्रमाणात होते. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सिंचनाखालील क्षेत्राचे लागवडीखालील क्षेत्राशी जे प्रमाण आहे ते आहे 17.9% एवढं लक्षात ठेवायचं. 17.9% आहे. आणि पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने जी पाणी देण्याची पद्धत आहे ही पारंपरिक असून त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ठिबकद्वारे जी पाण्याची पद्धत आहे ठिबकद्वारे पाणी देणं यामध्ये जास्त पाण्याची बचत केली जाऊ शकते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तिन्ही एकाच ठिकाणी आहे. त्यामध्ये पहा, कोणतं औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या एकाच ठिकाणी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तुर्भे या ठिकाणी. तर पहा मित्रांनो, तुर्भे हे जे ठिकाण आहे मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे आणि पारस हे अकोला जिल्ह्यात आहे. पहा, पारस कोणत्या ठिकाणी आहे? पारस जे आहे ते अकोला या जिल्ह्यामध्ये येणारं ठिकाण आहे. लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न, यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला होता. त्या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे, वीज निर्मिती केंद्र आहे आणि तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. कुठं? तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. तुर्भे या ठिकाणी काय आहे? औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र हे तुर्भे या ठिकाणी आहे. आणि तुर्भे हा जो आहे ही मुंबईतील एक उपनगर आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील डॅश तालुक्यात आहे म्हणजे कोणत्या तालुक्यात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 देगलूर या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा, सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेलं होतं? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढवलेलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 वृक्षतोड विरोधी हे आंदोलन होतं. कोणतं? चिपको आंदोलन. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा मित्रांनो, सुंदरलाल बहुगुणा हे एक प्रख्यात भारतीय पर्यावरणवादी आणि चिपको आंदोलनाचे प्रणेते होते. 1973 मध्ये लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न आहे. या 1973 मध्ये अलकनंदा खोऱ्यामध्ये या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. कोणत्या ठिकाणी? अलकनंदा या खोऱ्यामध्ये आंदोलनाची सुरुवात आहे 1973 साली. महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र. महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 हैदराबाद या ठिकाणी आहे भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र. तर पहा मित्रांनो, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्राला कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल याचं नाव आहे आणि हे जे आहे हे हैदराबाद या ठिकाणी आहे. तर यामध्ये पहा, जे UPSC द्वारे म्हणजेच संघ लोकसेवा आयोगाकडून निवडण्यात आलेले जे IPS सदस्य आहेत, पहा IPS अधिकारी जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी सेवा दिली जाते म्हणजे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि पहा मित्रांनो, यामध्ये जे UPSC द्वारे IAS म्हणजे जिल्हाधिकारी सदस्यांसाठी प्रशिक्षण केंद्र आहे ते आहे मसुरी या ठिकाणी. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे, कन्फ्युजन आहे पहा, मसुरी आणि हैदराबाद. पर्याय क्रमांक 2 हैदराबाद योग्य उत्तर आहे. या ठिकाणी IPSची प्रशिक्षण दिलं जातं. IAS म्हणजे कलेक्टरचं प्रशिक्षण हे मसुरी या ठिकाणी दिलं जातं. प्रश्न क्रमांक 13 आहे पहा, खालील वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. आपलं वाक्य आहे, मरणात खरोखर जग असते. यामधील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 विरोधाभास अलंकार आहे. कशात? मरणात खरोखर जग आहे. याचं उत्तर आहे विरोधाभास अलंकार. तर पहा मित्रांनो, एखाद्या विधानात वरवर दिसायला विरोध आहे पण आपल्याला असं वाटतं पण प्रत्यक्षात तसा विरोध नसतो, अशा ठिकाणी विरोधाभास अलंकार वापरला जातो. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे? अपूर्ण वर्तमान काळ त्याचं वाक्य कोणतं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मी आंबा खात आहे. हे जे वाक्य आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. तर पहा मित्रांनो, जो आपला पर्याय नंबर 4 आहे यामध्ये खात आहे, लक्षात ठेवायचं खात आहे. आपल्याला यावरून खाण्याची जी क्रिया आहे ही वर्तमान काळात चालू आहे, म्हणजेच अपूर्ण आहे, ती पूर्ण झालेली नाही असं आपल्याला दिसतं. त्यामुळे वाक्याचा जो काळ आहे तो अपूर्ण वर्तमान काळ आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2016 पुरुष विजेता खालीलपैकी कोण आहे? पहा, कधी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा कधीच्या? 2016च्या. याचा विजेता कोण आहे पुरुष गटामधील? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 नोवाक जोकोविच. हा जो आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2016चा पुरुष गटातील विजेता आहे. आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान खेळवल्या जातात. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी डेली याच पद्धतीचे व्हिडिओज घेऊन येत आहे. तसेच मित्रांनो, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या PDF नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये आपण जुन्या म्हणजे गतवर्षी ज्या काही झालेल्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचे देखील प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी सहज पद्धतीने आणि अगदी मोफतमध्ये मिळून जातील. तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.